हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा, आज सकाळ-सकाळ मी झाडांचं जरासा तुम्हाला म्हणलं निसर्गाचं हे करावं म्हणून तुमच्याबरोबर निसर्ग शेअर करते. कशी वाटतात आमची झाडं ती सांगा. आणि आबोलीची ही झाडं आम्ही लावल्यात बरं का. अजून त्याला फुलं वगैरे जास्त नाही आहेत, पण थोडी आहे ती शेअर केली ती. आणि बघा परत मी दुसरा हा गजरा करत बसलेली मी. म्हणलं परत संध्याकाळी करत बसण्यापेक्षा आधीच म्हणलं करून घ्यावं. आणि लाईट गेलती ना म्हणून मला मशनीवरनं उठावं लागलं. मग मी लगेचच मशनीवरनं उठून गजरा करायला घेतला. आणि आधी दुसरे फुलं उमललेली होती त्याचा केला. परत हा लगेच काढलेल्या कळ्यांचा लगेच करून ठेवला. मग ती झालं की लगेचच मी शेंगा वगैरे फोडायला घेतलं. ह्या शेंगा आम्हाला दिलत्या आमच्या सासूबाईंनी. त्याच्यातल्या थोड्याशा राहिलेल्या खाऊन, वल्ल्या शेंगा खाऊन राहिलेल्या शिल्लक मी वाळवल्या. आणि लगेचच मग त्या फोडून घ्यायला बसली. आणि बघा ही पोरं अननस खात होती. अननस त्या दिवशी चिरताना तुम्हाला काय म्हणजे असं शेअर केलं नाही किंवा त्याचा व्हिडिओ वगैरे घेतला नाही आम्ही. डायरेक्टच पोरांनी चिरलं आणि खाल्लं. मग म्हणलं जाऊ दे, पोरांना आवडतं म्हणल्यावरच घेतलेलं होतं. आणि बघा लगेचच मी पिकोच्या साड्या होत्या, लगेचच पिको करून घ्यायला लागलेली. कारण का कसं असते, लाईट नसते. मग लाईट आली की ती काम सोडायचं ती करायचं, ती काम सोडायचं ती करायचं. आणि ह्याचं चाललेलं दिवा अगरबत्ती करायला. कारण मला मशनीवर बसायला म्हणजे लाईट आल्यानंतर मी लगेच बसली. म्हणल्यावर त्याला म्हणलं आता मी उठत नाही, तूच दिवा बत्ती कर. तर म्हणला बरं करतो. मग ती दिवा बत्ती करायला लागलेला. मग म्हणलं चला आपण आपल्या साड्या वगैरे करून घ्यावे. कारण का रात्री स्वयंपाक वगैरे काहीच करायचा नव्हता. सकाळचं सगळं शिल्लक होतं. ह्याने गेलं तर लग्नाला आणि मी पण जेवली नव्हती काल सकाळी. थोडंफार खाल्लेलं, त्याच्यामुळं काय स्वयंपाक तसा शिल्लक होता. त्याच्यामुळं म्हणलं रात्री काय करायचं नाही, नुसता भात करायचा होता. मग त्याला म्हणलं तू म्हणलं ही कर जा, दिवाबत्ती कर, माझे मी कामं उरकून घेते. परत तिथनं उठली आणि भात करायला घेतला. बघा मसाले भात केला. आता मसाले भात म्हणचाल तुम्ही काय दाखवते त्याची रेसिपी, तर त्याची रेसिपी मी का दाखवते माहिती आहे का. माझी अक्षर आहे ना आमची, तर ती आहे का नाही असं कडधान्य वगैरे काहीच खात नाही बरं का. मग कडधान्य खात नाही किंवा मटकी वगैरे असं बटाटा वगैरे लय असं म्हणजे तिला काही आवडत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, आता पौष्टिक करायचं आहे आपल्याला. आणि ती त्यांच्या शरीरात किंवा त्यांच्या पोटात कसं जाईल हे बघायचं आहे आपल्याला. म्हणून मी काय केलं, कांदा, टमॅटो, बटाटा हे सगळं चिरून घेतलं बारीक. आणि लगेचच मग कडधान्य मोड आलेले जराशी मूग होते, वाटाणे, छोले होते, हरभरा होता, म्हणजे असं भरपूर काय कडधान्य होते. ती मी सगळं त्याच्यात टाकलं. कारण का म्हणलं थोडं तरी पौष्टिकता जायला पाहिजे ना. नाहीतर आपण कसं असतंय लगेचच पोरांना नाही खाल्लं म्हणजे राहू दे नको खाऊ असं म्हणतो. पण कसं असतंय आता ती बाकीचं काय खात नाही, आम्ही तर वैतागलो ती नाही खात म्हणून. आणि म्हणलं काहीतरी पोटात जाईल म्हणून थोडंफार आम्ही प्रयत्न करत असतो थोडा तरी. मग म्हणलं चला आता ती काय दुसरं खाणार नाही, मी नुसता भातच खाणार आहे असा कालवा करायला लागली. म्हणलं बरं तू भातच खा म्हणलं नुसता. म्हणून मी हे सगळं त्याच्यात चिरून वगैरे घेतलं, बारीक करून घेतलं, चांगले तांदूळ वगैरे धुवून वगैरे घेतले. आणि मग लगेचच मसाले भात करायला घेतलं. कारण का आपल्याला पोरांसाठी आपल्याला कशातनं प्रोटीन, लोह, कॅल्शियम सगळं भेटेल ती बघायचं असते. मग आता हे कडधान्य तिला असं दिलं तरी ती खाणार नाही, भाजी केली तरी कडधान्याची खात नाही. आणि शेंगदाणे वगैरे पण मी त्या भातात टाकलेले, कारण म्हणलं त्या निमित्तानं तरी जाईल तिच्या पोटात. मग खाल्लं बरं का तिनं अजिबात, म्हणजे एवढं ही सुद्धा ठेवलं नाही भात. तिला आवडला. म्हणली पहिल्यांदाच मम्मी तो असा भात केला आणि छान झालाय म्हणून रात्री. बघा माझं भात ही करून घ्यायचं काम चाललेलं. परत मी लगेचच ते सगळं आवरून
मी भात जरा आज वेगळ्या पद्धतीने केलं आहे बघा. आधी तांदूळ धुवून मी लगेचच तांदूळ हाय असं परतायची मसाल्यामध्ये. पण आज मी काय केलं आहे माहिती आहे का, पाणी उकळायला ठेवले, पाणी गरम करून घेतलं आणि मग त्याच्यात तांदूळ मी घातलं. आता पाणी हाय असं उकळणार नाही लवकर म्हणलं, मग मी त्याच्यावर ताट झाकून ठेवलं. म्हणलं ताट झाकलं का नाही बरोबर पाणी लवकर उकळेल, म्हणून हे बघा मी कसं ताट झाकून घेतलं आणि लगेचच मी तांदूळ धुवायला घेतले. कारण का म्हणलं आधी जर भिजाय घातलं किंवा धुवून ठेवलं तर ते तांदूळ तुकडं होतील. कसं रेशनचं तांदूळ आहे तर ते त्याच्यामुळे तसं होणारच ना, म्हणून मी म्हणलं नको करायला. आणि चांगलं तांदळाचं तुम्ही म्हणसाल का खात नाही का करत नाही, तर आमची मुलगीच खात नाही ही अक्षरा, तर तिला आवडतच नाही चांगल्या तांदळाचा भात, ती कधीच खात नाही. आम्हीच उलट मागं लागून तिला खा खा म्हणतो. मग तिथनं पुढं मी लगेचच काय केलं माहिती आहे का, मला डोसे करायचे होते. लय दिवस झाले डोसे वगैरे मी काहीच केले नव्हते. मग म्हणलं चला आपण तांदूळ वगैरे नीट करून घ्यावं आणि लगेचच डोश्याला भिजू घालावं. मग मी ह्यावेळेस डोश्याला म्हणजे असं केलं आहे की वेगळे डाळी घातले. त्या आधी उडदाची डाळ नुसती घातली आणि मग लगेचच मी उडीद आणि मूग दोन्ही डाळ मिक्स करून एकीकडं भिजायला घातलं. म्हणजे कसं होईल, चांगलं डोश्याचं भिजल ना, म्हणूनच. आणि हे बघा मी तांदळाला कुकरमध्ये तांदूळ टाकलं आणि लगेचच मी त्याला शिट्टीला म्हणजे टोपण लावायला लागलेली आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा म्हणलं. पण हळूहळू चाललेलं म्हणलं, मंद गॅसवर जरासा होऊन दिला ना की भात अजिबात उतू वगैरे जात नाही. आणि कसं छोटा कुकर आहे ना, त्याच्यामुळं कसं होतंय उतू जाण्याची भीती असते. पण मी काय आमच्यात काय लय करतच नाही, मी असा थोडासा म्हणजे जेवढं खायचं तेवढंच करते. मग लगेचच मी कुकर वगैरे लावून घेतला, थोडीशी उकळी येऊन दिली आणि लगेच कुकर लावून घेतला. मग ती काम चालू आहे तवर आपलं मशीनचं बी माझं काम चालू होतं. मधनं मी ती जाऊन पण करायची. हे बघा मी लगेचच असं इडलीला तांदूळ घातलं, कारण का म्हणलं आता होत नाही हो, लय दिवस झालं पोरांना पण डोसे खायचे होते. मग म्हणलं चला आता आज कसं असतंय शनिवार आहे म्हणलं, आणि पोरांचं कसं सुट्टीचा वगैरे दिवस असतो. मी संध्याकाळीच करणार त्याचा विषय नाही आहे, पण कसं थोडंफार आपलं आदल्या दिवशी घातलं दुसऱ्या दिवशी वाटून ठेवलं, परत मग लगेचच पीठ फुगावं पण लागतं ना. नाही फुगलं नाहीतर मग ती असं कडक होते, चावत नाही. तर तसलं मग काय करायचं आहे, केलं तर चांगलं करायचं, नाही तर तसल्या ह्याला डोशाला नादीच लागायचं नाही. म्हणून माझं तर असंच असते. आता माझं डोशाचं ताट तुम्ही ह्याच्या आधी बी बघितलं असेल किंवा रेसिपी ह्याच्या आधी बी बघितली, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डोशाची रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही. आणि जर तुम्हाला वाटलंच की रेसिपी शेअर करा तर कमेंटमध्ये सांगा, मी रेसिपी पण शेअर करीन तुमच्याबरोबर. आणि माझं काय तर काम चाललेलं बघा, मी बोलत होती दीदीला आमच्या की असंच तसंच. मग तिनं काय कॅमेरा सेट करत होती हळूहळू, मग तिचं चाललेलं. मग म्हणलं तर तुझं चालू दे म्हणलं, मला आता मी कुकर लावला आहे, मला मशनीवर बसायचं आहे. मग ती म्हणली मम्मी नको बसू आता, अजून उशीर झाला आहे, जेवण करून झोप म्हणत होती. मी म्हणलं नाही आता तेवढं करू दे मला, म्हणजे सकाळी दुसरं काम करायला येते, नाहीतर परत त्याच्यातच म्हणल्यावर लय राडा उठतोय म्हणलं. मग म्हणली बरं. आणि आमच्या भैयाला पण बरं वाटत नव्हतं, मग झोपलेला तो जेवायलाच उठत नव्हता. मग म्हणलं चला आता त्याला कसं तर गोड बोलून जेवायला घालायला पाहिजे ना, नाही जेवल्यावर मग कसं बरं म्हणजे जास्तच अशक्तपणा वगैरे वाढतो, म्हणून मी त्याला जेवायला घालत होती गोड बोलून. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर कमेंट आणि सबस्क्राईबर करा. आणि तुम्हाला म्हणजे असं व्हिडिओमध्ये पण असं हे वाटत असेल काय उच्चार वगैरे नीट वगैरे म्हणजे असं माझं शब्द वगैरे, तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. कसं असतं माहिती आहे का, तुम्ही सांगितले ना तर माझ्यात सुधारणा तर होईल ना, म्हणजे नक्की काय चुकतं आहे काय नाही हे तर कळेल ना मला. आणि कसं आहे मी ह्याच्यात नवीन आहे ह्या क्षेत्रात, मला एवढं काय ह्याच्यातलं माहीत नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही मला माझ्या चुका सांगत जावा. कसं असतं माणूस चुका करूनच सुधारतं, हाय असं सुधारतं का, नाहीच. मग त्याच्यामुळं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत जावा. आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगत जावा बरं का ताईंनो दादांनो. आणि म्हणचाल तुम्ही या किचनवर किती राडा करून ठेवला आहे, किती पसारा केला आहे. नाही ताईनं सगळं उचलत होते मी, एक वस्तू. कसं आहे माहिती आहे का, उचलस्तवर सगळं स्वच्छ करस्तवर ठेवस्तवर होतं आहे ना. आणि कसं असतंय पोरी जास्त आता कसं 10वी 12वी असल्यामुळं काही म्हणजे असं थोडंफार करू लागते त्या. पण कसं आता त्यांना सांगणं बी चुकीचं आहे ना, आता अभ्यास भरपूर आहे त्या दोघींना. मग सारखं आपली किरकिरी पण करणं चांगली नाही आहे, म्हणून मी आपलं त्यांना काय नाही बोलत. केलं नाही केलं मी आपलं डायरेक्ट
माझ्या कामातनं मला जसं जमल तसं मी करते. मग लगेचच मी किचन वगैरे आवरून घेतला आणि हा पसारा माझा इग्नोर करत जावा बरं का. नाहीतर तुम्ही म्हणसाल एवढा राडा ठेवते, हे करते ते करते. नाही, सगळं स्वच्छ असते. कसं असतं 4 वाजल्याच्या टायमिंगला कसं पोरं शाळेतनं वगैरे येतात, त्यातनं पुढं जरा होतो पसारा आणि परत नाही होत मग संध्याकाळपर्यंत. परत मग दिवसभर स्वच्छच राहतं. दिवसभर घरात कोणच नसते, मी एकटीच असते, त्याच्यामुळं पसारा करणारं कोणच नसते. आणि कसं वाटते तर व्हिडिओ आपले ते सांगा. चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि पुढं भाताची रेसिपी शेअर केलेली आहे. कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा.